ही तक्रारीवर अजूनपर्यंत रिझल्ट मी वैतागलोच राहतो. ते कोणते हेच मला ॲडिशनल सांगितलं ह्याच्यात तुम्हाला नेम जाय आम्ही हे काय हे आपलं जे दलित वस्तीचं काम हो वगैरे केलंय ते. त्याच्यात बरोबर. हो दुसरी तक्रार आपली शाळेच्या बाबतीतली त्याचा कुठे गेलाय काय गेलाय कोणापर्यंत गेलाय तो विषय काय माहिती नाही. आणि जर इंग्लिश साहेबाला बोलवा आणि कासारे साहेबांना कारण सर बघा तुम्ही ज्यांना ज्यांना जे काही पत्रव्यवहार केले तुम्ही सगळ्याच गोष्टींना ग्राउंडपर्यंत बघू नाही शकत पण ज्यांच्यावर जी जिम्मेदारी सोपवली त्यांचं काम आहे ना ते मला फॉलोअप घेऊन त्याचा रिझल्ट देणं. कासारे साहेब तिथे काल येऊन पण गेले माझ्याकडे हां त्यांना विषय पण समजून घेतला. कधीपर्यंत किती दिवस झाले बोला. 7-7 महिने झाले. बोला. मला तर रिझल्टच नाही मिळत बोला. काय करू मी? आपल्या 26 नोव्हेंबरचा जो काय अपमानास्पद या लोकांनी गैरवर्तणूक केलेली आहे ग्रामपंचायतला त्या बाबतीत पण मी तक्रारी अर्ज केलेला आहे. 26 नोव्हेंबर आपला संविधान दिवस त्या दिवशी हे लोक गैरहजर होते. सदस्य हां त्याच्यानंतर परत 26 जानेवारीला पण गैरहजर होते. त्याच्यावर आमची थोडी तिथे वादावाद पण झाली. जर आपण ज्या संविधानामुळे त्या संविधान पदावर बसलोय जर आपण अशी कारणं सांगून येत नसेल तर ते चुकीचं आहे ना सर. मी त्या संदर्भात पण तक्रारी केलेली आहे त्याच्यावर पण काय रिझल्ट नाही मला. बंधनकारक नाही ते GR मध्ये दिलेलं आहे तुम्हाला साजरा करणंच आहे. आणि ग्रामपंचायत करील ना एखाद दुसरं कोणतरी ऍबसेंट असेल चालेल पण तुम्ही 7-7 जण जर अर्ध्यापेक्षा जास्त बॉडी येत नसेल तर मग रेग्युलरली चुकीचं आहे. नैतिक जबाबदारी यायला पाहिजे ते मान्य नैतिक गोष्ट चुकीच आहे. यांच्याकडून ज्या घरपट्ट्या भरलेल्या नाही त्या घरपट्ट्यांच्या बाबतीत पण त्यांच्यावर कारवाई तारीख देऊन आहे ना जाऊन शौचालयाच्या बाबतीत मला एक तर तुम्ही एक ते इंग्लिश ज्यावेळेस काही आपली चौकशी असेल त्यावेळेस तुम्ही स्वतः हजर राहावं असं मला वाटतंय. कारण काय जर जे चुकीचं झालंय ते तुमच्या समोर क्लिअर झालं तर मला पण बरं वाटेल आणि निवड मीच नाही असणार आहे तर सगळ्या जनतेला माहिती होईल काय चुकीचं केलेलं आहे या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी. मी काल या संदर्भात आपले पवार सर ॲडिशनल CEO त्यांना पण भेटलो केलंय ना आणि सपकाळे मॅडम त्यांना पण भेटलो. त्या पण बोलल्या की मी त्याची चौकशी लावते पण माझ्याकडे हा विषय तुम्ही पर्सनली नाही टाकला कारण मी तो विषय मी ॲडिशनल CEO आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग त्यांना दिलेला आहे. काले सर पण मला काल बोलले की मी तो माझ्याकडचा पत्र आहे तो त्यांच्याकडे वर्ग करतो सपकाळे मॅडम तिकडनं चौकीत जातात कारण समाज कल्याणचा विषय आहे. त्यांनी पत्र द्यायची आवश्यकता नाही आम्ही नाही तो दलित वस्तीचं काम 7-12 जागेत चालेल सर. दलित वस्तीचं पत्र कासारे साहेब दिलंय आपण ऑलरेडी. कासारे साहेब त्याचं प्रोसिजर करतायत. कोण ठेकेदार ओंकार पवार आणि सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गटाराचा. हॅलो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो गटार आपल्या वस्तीच्या समोर जो गटाराचं पाणी थांबलेलं आहे तो ते निलेश जाधव आपण प्रस्ताव पण तयार केला होता
आणि मी इकडनं घेऊनही गेलो होतो. पण प्रमोद काळे सरांचं म्हणणं असं आहे की नागरी सुविधा आणि जनसुविधेची कामं आपल्याकडून फायनल झालेली आहेत. त्यावेळेस हां, मग आता होणार नाही आणि जरी झालं तरी त्याला पैसे उपस्थित आहेत याची पण मोठी शंका आहे. ओके. तर तुम्ही ग्रामपंचायत लेवलला जो काही निधी असतो त्याचाच नाही, वापर त्यांना माहिती आहे ते प्रमुख काळे साहेबांना. पण तुमच्या ग्रामपंचायतचा निधी किती आहे टोटल? आता या वेळेस काहीतरी 8-9 लाख रुपये आलेले होते. त्यांचा ग्राम निधी मुळात हम्म. टाईटचा वेगळा. बरोबर. तुमच्याकडे 2-3 लाखाची 2-4 लाखाची डिमांड आहे हरली. हम्म. तोही विषय झाला. त्याचे जवळपास 40 लाख रुपये लागतील त्या तुमच्या द्यायला. हो हो. आपलं असं ठरलं होतं, मी काळे साहेबांशी बोललो होतो की एक टप्पा घेऊ आपण, 1 वर्ष एक घेऊन 1 वर्ष दुसरा घेऊ. परंतु आता तो प्रस्तावच त्या आधीच त्यांनी बजेट फायनल केलं होतं. त्यांचा फोन आला होता, हम्म. तुम्हीच घेऊन गेले हो, होते हो, ना, हो. की साहेब म्हणले आता पाठवू नका म्हणे, त्या पुढचं जे वर्ष आहे आत्ताचं, हम्म. मार्च संपल्याच्या नंतरचं, त्यावेळी GDPC होईल त्याच्यामध्ये ते घेता येईल आपल्याला. बरोबर. म्हणजे तर हा वर्ष सुद्धा आम्हाला पाण्यातच काढावं लागेल कारण पूर्ण वस्तीमध्ये पाणी नाही त्याच्यामध्ये इथं तूर्त व्यवस्था करायची सांगितली ग्रामसेवकाला, की म्हणलं किमान ते तुंबलेलं जे पाणी आहे, ते तरी पुढे जे वहिवाट जिकडे असतील तिकडे काढून द्या. ते लेखी पत्र पण दिले त्याला. सामनेवाले जे रस्त्यालगत जे लोक नाही, राहतात नाही, त्यांचा अडथळा आहे. त्यांचा जो आक्षेप आहे ना, तर त्यांनाही बोलणी करून घ्यायला सांगतोय आपण. असं त्यांची जागा आहे का ती तपासलं पाहिजे. ते म्हणतात आमची, तर ती ग्रामसेवकाला त्याचे कागद मागवायला सांगितलेले. बरोबर. तुम्ही घ्या, नाही तुम्ही मोजणी करून आम्हाला ते तसं नसेल तर मी त्यांना हे पण बोललो होतो की रोड लगत सातबाऱ्याची जागा जरी असली तरी 1 मीटर पर्यंत ग्रामपंचायतचा अधिकार आहे. ग्रामपंचायत तिथे गटार बांधील अथवा रस्ता रुंदीकरण करेल. 1 मीटरचा वगैरे विषय नाही, असं काही नाही त्याच्यामध्ये. पण तो नॅचरल फ्लो आहे, नॅचरल फ्लो तो ऑब्स्ट्रक्ट नाही करत, तो नाही आणला पाहिजे. ती समजून सांगितले त्यांना. बरोबर. काय आणलं माहिती लोकांचं त्याविषयी जाधव समोर. हो हो हो, थोडं थांबून जा, थोडं थांबून. कसं ते एक क्रॉस इन्स्पेक्शन ते मागे ते यांच्या शोधवेळेस जाऊन ये ना, खात्री करा जे असेल ते त्याचे. जर समजा रिकव्हरी पुढे निघत असेल ना, बिंदास काढायचं जे असेल ते जे आहे ते समोर येऊन जे निघत ते, त्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रोटेक्ट करायचं कारण नाही, काय नाही. ऑलरेडी आपण काय करतो ते जिल्ह्याला पाठवलं होतं, निधी 15 आहे, त्यामुळे तो आपण तो बांधकाम पुढे गेलो नाही. पण तो विनाकारण दिली झाला आपण त्याच्यामध्ये. त्यांना एक व्यवस्थित एक वेळ देऊन त्यानुसार करून घ्या. 4-5 दिवस झाले मार्च एवढे 4-5 दिवस गेले. त्यांना जे आहे ते तारीख निश्चित सांगा. आणि मलाच नाही तर संबंधित विभागाला ज्यांनी आधी मूल्यांकन केलंय आपल्या बोलून घ्या. कारण तुम्ही जो काही रिपोर्ट देणार आहे त्या रिपोर्ट मध्ये जर वर खाली निघालं तर उद्या त्यांनी आक्षेप नको घ्यायला की आम्हाला तिथे बोलवलंच नव्हतं, आम्हाला त्याच्यावर विश्वास नाही. म्हणून त्यांच्या समोरासमोर जे होईल ते त्यांना एक फोन करून बोलून घ्या. त्यांना सोयीची वेळ देऊन घ्या.